नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त असं आपण एक चिक्की बनवणार आहोत. ती कशापासून तर आपण बनवणार आहोत जे भाजलेले चणे असतात ना, भट्टीमधले घ्या किंवा तुम्ही घरी तयार करून घ्या, त्याच्यापासून आपण चिक्की बनवणार आहोत. हे चण्याची चिक्की ना खरं तर लेडीजसाठी खूप फायदेशीर असतं, कारण का त्यांची हाडं जेव्हा लग्न झाल्यानंतर म्हणा किंवा एखादं मूल झाल्यानंतर त्यांची हाडं थोडीशी कमजोर होत जातात किंवा नंतर मस्त जसं जसं वय वाढत जातं तसं असं त्यांना थकवा वगैरे जाणवतो. त्यासाठी वगैरे ही चिक्की खरंच खूप फायदेशीर आहे. यातला एक जरी तुकडा रोजचा खाल्लात ना तरी तुम्हाला मस्त असं तणावपूर्ण वगैरे छान वाटेल, तुम्हाला एनर्जेटिक वाटेल, थोडंसं थकवा जाणवणार नाही. त्यासाठी आता इथे काय केलेलं आहे, मस्त असं एका पॅनमध्ये मी तीळ घेतलेले आहेत. अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत, ते थोडेसे भाजलेले आहेत. छान थोडेसे भाजत आले की त्याच्यामध्ये टाकलेले आहे पाववाटी जिरं आणि तेही थोडेसे भाजून घ्यायचं आहे. त्यांचा कलर चेंज होईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे. आणि जसं जसं भाजेल ना तसं जसं त्याचा सुगंध सुटतो, त्यानुसारही आपल्याला कळतं की आपलं छान भाजलं गेलेलं आहे. किंवा दाताखाली आपण चावून बघा की चांगलं भाजलं गेलेलं आहे की नाही, त्या हिशोबाने पण आपण चेक करू शकता. आणि भाजलेले चणे तर आहे ऑलरेडी, त्याच्यामुळे मी ते भाजायची गरजच नाही. ते फक्त मी सोलून वगैरे घेतलेले आहे. तुम्हाला किती प्रमाणात बनवायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर एक गुळाचा खडा घेतलेला आहे, तो पॅनमध्ये टाकलेला आहे, गरम पॅनमध्ये. त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि आता हे आपण मस्त असं गूळ वितळवून घ्यायचं आहे. मी हा चिक्कीचा गूळ घेतलेला आहे, तुम्ही साधाही वापरू शकता, पण चिक्कीच्या गुळाचं खरंच म्हणजे खूप छान अशी चिक्की तयार होते, कडक होते, जशी आपल्याला पाहिजे त्या हिशोबाने आपण बनवू शकतो. आणि बघा थोड्या वेळाने मस्त असं गूळ वितळायला लागलेला आहे. थोडंसंच त्याचे मी तुकडेही केलेले आहेत, थोडे थोडे, जसे वितळत जाईल ना तसे असे. आणि त्याच्यानंतर हा पूर्णपणे इथे बघा गूळ वितळवून गेलेला आहे. छान पाक तयार करायचा आहे. मी इथे एक तारी वगैरे असं बघत नाही आहे, फक्त छान पाक तयार होते, त्याचा कलर थोडासा चेंज झाला की आपला मस्त असं पाक तयार झाला समजायचा. आणि त्या हिशोबाने त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी भाजलेले इथे चणे टाकते आहे. चणे अख्खेच घेतलेले आहेत, फक्त सोलून घेतलेले आहेत. बाकी तुम्हाला याची काही गरज नाही असे तुकडे वगैरे करून घ्यायची किंवा दोन भाग करून घ्यायची काहीच गरज नाही. त्यानंतर चणे टाकल्यानंतर जे बाकीचे तीळ आणि बडीशॉप जी होती ना ती टाकलेली आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं अजून 2 ते 3 मिनटं छान मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याच्यावर ठेवायचंच आहे आणि छान मिक्स करत राहायचं आहे, ढवळत राहायचं आहे. आता इथे मी टाकते थोडीशी वेलची पूड, पाव चमचा एवढी वेलची पूड टाकलेली आहे, जेणेकरून त्याचा स्वाद येईल, मस्त असं सुगंध येतो. आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करत त्याचा थोडासा गोळा होईल ना तयार, त्याच्या हिशोबाने आपण हे करायचं आहे. आणि एका साईडला मी प्लेटला ज्या ताटामध्ये वगैरे आपण चिक्की सेट व्हायला ठेवणार आहोत ना, त्याला मी तूप लावून घेतलेलं आहे. तुम्ही तेल, तूप, बटर काहीही लावू शकता. बघा मी इथे तूप लावून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आपलं छान मिक्स करतोय. थोडासा त्याचा कलर चेंज झालेला आहे. त्यानंतर आपण मस्त असं गरम गरमच आता हे सगळं मिश्रण जे आहे ते ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे लगेच. आणि लगेच आपण त्याला पसरवून घ्यायचं आहे की जेणेकरून ते सेट होईल. आणि त्याचा पसरवलं नाही तर ते जसं आहे तिथेच गोळा तयार होईल, तो मध्येच म्हणजे मोठासा जाडच्या जाड असा, तसं आपल्याला नको आहे. एका इव्हनली पाहिजे आपल्याला, म्हणजे व्यवस्थित एका लेवलला सगळे पाहिजे चिक्की ना, त्या हिशोबाने मस्त असं बघा मी चमच्या साह्यानेच लगेच पसरवून घेते आहे. जास्त मोठी होणार नाही आहे, जेवढं ताट आहे ना छोटंसं तेवढ्या हिशोबानेच होणार आहे. एकदमही छोटं ताट नाही आहे, नॉर्मल आपलं जेवणाचं जे ताट असतं ना तेवढं ताट आहे ते. आणि छान पसरवून घेतलेलं आहे आणि मस्त असं त्याला सेट होऊ द्यायचं आहे. सेट व्हायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही, 1 ते 1.5 तासामध्ये आरामात सेट होऊन जातं. त्याच्यानंतर मस्त असं बघा मी थोडंसं आपण खालीवर केलं ना की व्यवस्थित त्याच्या कडा सुटल्या जातात. आणि इथे बघा कडा सुटलेल्या आहेत, तुकडे पडायला लागलेले आहेत. आणि मी इथे कोणताही, जेव्हा आपल्याला जर तुम्हाला व्यवस्थित जर प्रॉपर शेप पाहिजे असेल तर तुम्ही त्या हिशोबाने देऊ शकता किंवा म्हणजे कट देऊन ठेवू शकता गरम असते तेव्हाच. नाहीतर मी त्याला कोणताही शेप देत नाही आहे, असेच डायरेक्ट तुकडे करत आहे. आणि तुकडे बघितलात किती भारी होत आहेत, मस्त क्रिस्पी असे तुकडे होत आहेत, क्रंची, त्याचा क्रंचीनेसही त्याला मस्त आलेला आहे, छान सेट झालेले आहेत. आणि मस्त अशी आपल्या इथे भाजलेल्या चण्याची चिक्की इथे तयार झालेली आहे. हा फायनल लुक बघा किती सुंदर आलेला आहे. ॲटलीस्ट एक तरी तुकडा रोजचा खाल्ला तरी खूप आहे. कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.